नमस्कार मित्रांनो. राज्यात पशुपालन, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबवण्यात येत आहे. पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून पात्र पशुपालकांना 3 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आलेली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्यात ही मोहीम राबवली जात आहे. पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन व वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज दिले जात आहे. ज्यांच्याकडे किसान क्रेडिट नाही त्यांना 1,60,000 रुपयापर्यंतचे विनातारण कर्ज उपलब्ध होणार असून दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा 3 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात येणार आहे. ज्या पशुपालकाकडे आधीच किसान क्रेडिट आहे त्यांना ही पत मर्यादा वाढवून 3 लाख रुपयापर्यंत लाभ घेता येणार आहे. कर्जाचा मूळ व्याजदर 9% असला तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून 3% व राज्य शासनाकडून 4% अशी एकूण 60% पर्यंतची व्याज सवलत मिळणार आहे. बँकाकडून ही 2% सवलत दिल्याने नियमित परतफेड करणाऱ्या पशुपालकांना 0% व्याजदराचा लाभ मिळू शकतो. 2026-27 पासून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत ही या कार्डद्वारे खेळते भांडवलाचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 10 लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद असलेले व अद्याप योजनेचा लाभ न घेतलेले पशुपालक या मोहिमेसाठी पात्र होणार आहेत. योजनेसाठी प्रकल्पधारकाने केंद्र, राज्य शासन किंवा जिल्हा परिषदेच्या अन्य अनुदान योजनांचा लाभ घेतलेला नसावा. सर्व पशुधनाची NDLM पोर्टलवर नोंद असणे आवश्यक आहे. व्याज सवलत ही ठराविक किमान पशुसंख्या असलेल्या पशुपालकांनाच लागू राहणार आहे. यामध्ये 25,000 मांसल कुक्कुटपालन पक्षी किंवा 50,000 अंडी उत्पादक पक्षी, 45,000 क्षमतेचे हॅचरी युनिट, 100 पर्यंत दुधाळ जनावरे, 500 पर्यंत मेंढी किंवा शेळी गट व 200 पर्यंत वराह पालन यांचा समावेश आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. तसेच योजनेच्या अटी व निकषानुसार वेळोवेळी होणाऱ्या बदलाचे पालन करावे लागणार आहे. पशुधन संकल्पनेसाठी आर्थिक अडचण येऊ नये व ग्रामीण भागात पशुधन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी जास्तीत जास्त पात्र पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यात, दूध संस्था किंवा 1962 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या विभागामार्फत करण्यात आलेले आहे. धन्यवाद.